श्री स्वामी समर्थ. तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा माझ्या GVR डिझाईन या चॅनलमध्ये खूप स्वागत आहे. आज मी तुम्हाला खूप सुंदर आणि सिंपल अशी आरी एम्ब्रॉयडरी वर्क करून दाखवणार आहे आणि इथे मी तुम्हाला फ्रंट नेकचं डिझाईन करून दाखवणार आहे. इथे मी ऑलरेडी फ्रंट नेकचं मार्किंग करून घेतलेलं आहे. मार्किंग करून झाल्यानंतर इथे मी बॉल चेन घेतलेली आहे. इथे मी थोड्या मोठ्या साईजची बॉल चेन घेतलेली आहे. बॉल चेन चिटकवण्यासाठी इथे मी आधी फॅब्रिक ग्लू लावून घेतलेला आहे आणि फॅब्रिक ग्लू लावून झाल्यानंतर त्याच्यावरती आता मी बॉल चेन लावून घेतलेली आहे. आपण फॅब्रिक ग्लूचा वापर करतो त्यासाठी आपण 1 ते 5 मिनटं त्यांना सुकण्यासाठी द्यायची आहेत. आता इथे आपली बॉल चेन छान लावून झालेली आहे. आता आपली जी नेक्स्ट स्टेप आहे ती आपण करूया. तर इथे तुम्हाला डॉट दिसत असतील तर इथे मी प्रत्येक मेजरमेंटमध्ये मी 1-1 सेंटीमीटरचं अंतर घेतलेलं आहे. आता मी तुम्हाला इथे दाखवते सुद्धा की मी प्रत्येक जो डॉट आहे आपला तो 1-1 सेंटीमीटरच्या अंतराचा आहे. इथे मेजरमेंट घेऊन झाल्यानंतर आता इथे मी नॉर्मल निडल घेतलेली आहे आणि मशीन थ्रेड घेतलेला आहे. इथे आता मी गोल्डन कलरचे कट पाईप बीड घेतलेले आहेत आणि इथे मी व्हाईट पल बीड घेतलेले आहेत. आधी आपल्याला काय करायचं आहे, आपले जे कट पाईप बीड आहेत ते आपल्याला निडलमध्ये लोड करून त्याच्यामध्ये एक व्हाईट बीड लोड करून घ्यायचा आहे आणि त्याच्यानंतर तो आपल्याला फॅब्रिकमध्ये फिक्स करून घ्यायचा आहे. इथे आता तुम्हाला दिसत असेल की मी एकूण 7-7च्या रेंजमध्ये इथे मी कट पाईप बीड आणि व्हाईट पल बीड लोड केलेले आहेत. इथे पहिली लाईन आपली झाल्यानंतर तुम्हाला इथे मध्ये 3 डॉट दिसत असतील. त्याच्या पुढचा डॉट सोडून जो मधला डॉट आहे तिथे आपल्याला एम्ब्रॉयडरी वर्क करायचा आहे. त्यासाठी मी तो डॉट सोडून दिलेला आहे आणि त्याच्या पुढचा जो डॉट आहे तो सोडून आपल्याला त्याच्या पुढच्या डॉटवरती पुन्हा वर्किंग करण्यासाठी घ्यायचं आहे. आपल्याला प्रत्येक याच्यामध्ये 3 डॉट सोडून पुढे आपल्याला कट पाईप बीड आणि व्हाईट पल बीडने वर्क करून घ्यायचं आहे. इथे कट पाईप बीड आणि व्हाईट पल बीडने आपलं वर्क करून झालेलं आहे. इथे तुम्ही बघू शकता की खूप सुंदर अशी हे आपली डिझाईन दिसते. आता जी आपली नेक्स्ट स्टेप आहे ती आहे आपला जो मिडलचा पॉईंट आहे तिथे आपल्याला एम्ब्रॉयडरी वर्क करायचं आहे. त्यासाठी इथे मी निडल घेतलेली आहे आणि त्याच्यामध्ये मी पर्पल एम्ब्रॉयडरी थ्रेड यूज केलेला आहे, जो सिल्क एम्ब्रॉयडरी थ्रेड आहे तो. आता तुम्हाला मी याच्यामध्ये दाखवलेलंच आहे की निडलमध्ये मी एकूण 8 धागे घेतलेले आहेत आणि 8 धागे घेतल्यानंतर आपल्याला एंडला नॉट मारून घ्यायची आहे आणि त्याच्यानंतर आपण कट पाईप बीड आणि व्हाईट पल बीड जसे आपण लोड करून घेतलेले आहेत ॲज इट इज सेम आपल्याला एम्ब्रॉयडरीसुद्धा वर्क करायचं आहे. पण इथे मी सिंगल फ्रेंच नोट मारते आहे. आता आपल्याला काय करायचं आहे की आपल्याला निडल वरच्या साईडने काढून घ्यायची आहे आणि त्याच्यानंतर आपल्याला इथे सिंगल फ्रेंच नोट मारायची आहे. सिंगल फ्रेंच नोट मारल्यानंतर ती आपल्याला आपण इथे गोल्डन सिक्वेन्स घेतलेले आहे त्यातून आपल्याला ती लोड करून घ्यायची आहे. प्रत्येक पॉईंटवरती आपल्याला ॲज इट इज सेम करायचं आहे आणि कट पाईप बीड जसे मी 7-7च्या रेंजमध्ये लावून घेतलेले आहे तसंच ॲज इट इज सेम आपल्याला एम्ब्रॉयडरी थ्रेडचे सुद्धा 7-7च्या रेंजमध्ये आपल्याला इथे सिक्वेन्स लावून घ्यायचे आहेत सिंगल फ्रेंच नोट मारून.
इथे आपले फ्रेंच नोटसुद्धा मारून झालेले आहेत. सो हे झाल्यानंतर आता आपली जी नेक्स्ट स्टेप आहे ती आपण करणार आहोत. पण आधी मी तुम्हाला याचं लूक दाखवते. तुम्ही बघू शकता की खूप सुंदर अशी आपली डिझाईन दिसते आहे. सो आता आपली जी नेक्स्ट स्टेप आहे ती आहे, जे तुम्हाला आता इथे मिडलचे पॉईंट दिसत असतील तिथे आपल्याला कुंदन वर्क करायचं आहे. सो पहिले मी तुम्हाला दाखवते की मी इथे कोणते कुंदन घेतलेले आहेत. सो इथे जे डॉट आहे तिथे आपण आता कुंदन लावून घेऊयात. सो इथे मी आता तुम्हाला दाखवते. इथे मी स्क्वेअर शेपचे कुंदन घेतलेले आहेत, जे की छोट्या साईजचे आहेत, जास्त पण मोठी साईज नाही आहे, स्मॉल साईजचे इथे मी स्क्वेअर शेपचे कुंदन घेतलेले आहेत. त्याच्यानंतर आता आपल्याला कुंदन लावायचं आहे. सो इथे अगेन मी फॅब्रिक ग्लूचाच वापर केलेला आहे. कुंदन असो, बीड असो, बॉल चेन असो, ह्या सगळ्यासाठी आपल्याला फॅब्रिक ग्लूचाच वापर करायचा आहे. सो इथे आता मी प्रत्येक पॉईंटवरती फॅब्रिक ग्लूचे डॉट करून घेतलेले आहेत. आणि त्याच्यानंतर आता आपण जे कुंदन घेतलेले आहे स्क्वेअर शेपचे, ते कुंदन आता मी या प्रत्येक पॉईंटवरती लावून घेते. तर इथे आपले कुंदनसुद्धा लावून झालेले आहेत. आणि कुंदन लावून झाल्यानंतर फॅब्रिक ग्लू सुकण्यासाठी आपल्याला 1 ते 5 मिनटं द्यायची आहेत. सो आता इथे मी तुम्हाला फुल लूक दाखवते जवळून. तुम्ही बघू शकता की आपला ब्लाऊज खूप सुंदर असा दिसतो आहे. आणि आपली फ्रंट नेकची जी डिझाईन आहे ती खूप सुंदर आहे, खूप सिंपल आहे आणि छान अट्रॅक्टिव्ह अशी आहे. तुम्हीसुद्धा तुमच्या सिंपल ब्लाऊजवरती किंवा आपला सिंपल जो कुर्ती येतो त्याच्यावरतीसुद्धा तुम्ही ही डिझाईन नक्की करू शकता. त्याच्यावरतीसुद्धा ही डिझाईन खूप सुंदर दिसेल. खूप सिंपल डिझाईन आहे, पण खूप जास्त अट्रॅक्टिव्ह करणारी अशी ही डिझाईन आहे. सो तुम्हाला ही व्हिडिओ कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा. तुम्हाला ही डिझाईन कशी वाटली हे सुद्धा मला कमेंट करून नक्की सांगा. आणि तुम्हाला जर ही व्हिडिओ, ही डिझाईन आवडली असेल तर माझ्या चॅनलला लाईक, कमेंट, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि ही खूप सुंदर आणि सिंपल अशी मी डिझाईन तुमच्यासोबत शेअर केलेली आहे. सो ही डिझाईन तुमच्या ब्लाऊजवरती, कुर्तीवरती, फ्रंट नेक, बॅक नेक किंवा स्लीव्जवरती सुद्धा नक्की ट्राय करून बघा. तर भेटूयात मग अशा छान छान सुंदर सुंदर डिझाईनसोबत पुढच्या व्हिडिओमध्ये. थँक्यू.